आपल्यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत। पुण्यामध्ये जे काल अपघात प्रकरण घडलेलं होतं, हा सगळा तपास येरवडा पोलीस करत आहे। येरवडा पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी कोर्टाला केलेल्या अर्जामध्ये 304चा उल्लेख आहे, मात्र FIRच्या प्रतिमध्ये 304चा उल्लेख नाही। ही कोर्टाची फसवणूक आहे असं तुम्हाला वाटतं? ह्या सगळ्या तपास अधिकाऱ्यामध्ये संशयाची सुई जाते। मी पहिल्या दिवसापासून सांगतो की हा तपास अधिकारी हा डिफॉल्टर आहे आणि ह्यांनी याच्या वरिष्ठांपर्यंत हे सगळे पैसे पोहोचवलेत। माझ्या माहितीप्रमाणे पोलीस आयुक्तांना याच्यामध्ये पाकीट मिळालेलं आहे आणि हे पाकीट मिळाल्यानंतर एवढे मोठी प्रोसिजर, एवढे प्रचंड प्रमाणामध्ये झालेला अपघात हा सदासजी पिझ्झा पार्टी करून त्यांना सोडण्याचा जो प्रयत्न झाला आहे, त्याच्यामुळं मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की याच्यामध्ये प्रचंड पैसे मिळाले आहेत आणि त्यामुळं पहिल्या दिवशी जी FIR होती त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी असल्यामुळे कोर्टाने त्यांना जामीन दिला। त्यानंतर आम्ही आंदोलन केलं आणि पुणेकर रस्त्यावर उतरायला लागले, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी यावं लागलं। देवेंद्र फडणवीसांना काय यावं लागलं? गृहमंत्र्यांना यावं लागतं, म्हणजे याचा अर्थ पोलिसांना कुठं संरक्षण द्यायचं आहे का, पोलिसांची बाजू घ्यायची का? तर त्यांचे सगळे स्टेटमेंट पोलिसांच्या बाजूने होते आणि कोणालाही आजपर्यंत कारवाई केली नाही। ह्याच्यामध्ये पोलीस कमिशनरला पाकीट मिळालेले अशी माहिती माझ्यापर्यंत आहे आणि ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ह्या महाशय पोलीस आयुक्तांना आता महासंचालक करायचं आहे, त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसमध्ये पुण्यावर शहर। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20 तारखेला 304 कलम जे आहे ते ॲड केलं गेलं। 19 तारखेची प्रत मात्र अजूनही महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे गृह विभागाच्या पोर्टलवरती उपलब्ध आहे। हे नेमकं कशामुळे असावं? म्हणजे 20 तारखेला 304 कलम ॲड केलं जातं, मात्र पोर्टलवरती 19 तारखेचीच प्रत पाहायला मिळते। ह्याच्यामध्ये मी म्हणलो ना, तपास अधिकाऱ्यामध्ये त्रुटी होते आणि या त्रुटी फक्त पैशाच्या ह्याच्यावर आहे। ह्या सगळ्या प्रकाराचा तपास हा वेगळ्या संस्थेकडे दिला पाहिजे। ह्याच्यामध्ये डिलिंग कुठं झालं, काय झालं, कोणी केलं, कुठल्या हॉटेलमध्ये झालं, पोलीस महासंचालक आयुक्तांना कसं पाकीट गेलं, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। आणि हे गंभीर आरोप करतात पोलीस आयुक्तांना। अहो, पोलीस आयुक्तांशिवाय हे होऊच शकत नाही। एवढा मोठा गंभीर 2 लोक मृत्युमुखी पडतात आणि त्यानंतर हा माणूस घरी पाठवतो। जी मुलं त्या अपघातात गेलीत त्यांचा मृत्यू शिवग्रहात असताना ससूनच्या हा जो माजुरी पोरगा आणि त्याचा बाप घरी जाऊन आराम करतात, म्हणजे ही कुठली नीतिमत्ता आहे? ही थेट आरोप आहे पोलीस आयुक्त आपलं पोलीस आयुक्तांनीच याच्यामध्ये पैसे घाललेत आणि त्याशिवाय एवढा मोठा जामीन ते तुमच्याकडे पुरावे सुद्धा मागतील? नाही, पुरावे मागायचे काय, सुटलाच कसा? आणि पुरावे मागायचे असेल तर कुठल्या तरी संस्थेमार्फत याची चौकशी झाली पाहिजे, ज्या गृह खात्याच्या संस्थात किंवा वेगळ्या संस्था लावून याची चौकशी झाली पाहिजे। या चौकशीमध्ये पोलीस आयुक्त याच्यामध्ये डिफॉल्टर आहेत। पोलीस आयुक्त म्हणतात की आरोपी दारू पिला, मात्र पहिल्या FIR मध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचं जी FIR आहे, कलम जे आहे ते खरं तर त्याच्यामध्ये लावलं गेलं नाही। हे नेमकं कशामुळे झालं? ह्याच्यामध्ये मी पहिल्याच दिवशी म्हणतो की पोलिसांच्या तपासामध्ये त्रुटी आहेत। त्रुटी कशा आल्या, का आल्या, ते ह्याच्यामध्ये पाकीट आलं आणि पाकीट आल्यानंतर ते येरवडा पोलीस स्टेशन पैसे घालण्यात 1 नंबर आहे। सगळ्या प्रकरणामध्ये बिल्डर लॉबी पोलिसांबरोबर काम करते। एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये तिथं पब चालतात, त्यातल्या परवानग्या नाहीत। तिथली लोक नागरिक त्रस्त झालेले आहेत, अंमली पदार्थाचे अड्डे झाले। ह्याला सातत्याने तिथल्या नागरिकांनी वारंवार त्यांच्याकडे मोर्चे काढले, अर्ज दिले, पण ज्यांनी मोर्चे अर्ज काढले त्यांच्याच पोलिसांनी गुन्हे दाखल केले। म्हणजे पोलिसांची मदत ही पब पार्ट्या चालवण्याच्या बाजूने। आणि काल ह्या प्रकरणामध्ये त्या बिल्डरच्या पोराला वाचवण्याचं काम पोलीस आयुक्तांनी केलं, तर ही चौकशीच झाली पाहिजे आणि या चौकशीतून सगळं सिद्ध होईल की जेणेकरून याच्यामध्ये कोणी पैसे घातले। आता या प्रकरणावरती बरीच टीका होती। भाजपचे नेते राम कदम असं म्हणतात की जर आज अनिल देशमुख गृहमंत्री असते तर सचिन वाझेला पहिल्यांदा वसुलीसाठी पाठवलं असतं। राम कदमांचा इतिहास काय आपल्याला माहीत। राम कदम कसे वागतात, काय वागतात, त्यांचा इतिहास आणि ते काय जे बोलतात ते तुम्हाला माहिती आहे। आता त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पोपट म्हणून घेतलेलं आहे आणि मग ते पोपट बोलतो। आता तुमची पुढची भूमिका नेमकी काय? रस्त्यावर येणार, पुणेकरांसाठी मी आणि माझ्यासाठी पुणेकर आहेत। काय नेमकं तुम्ही पुढचे शेवटपर्यंत पब बंद झाले पाहिजेत। ह्याच्यामध्ये बिल्डर लॉबींचा जो पुणेकरांना ह्या कृत्यामुळं
पुणेकरांना हे देशामध्ये मान खाली घालण्याची वेळ आणली आणि याला परिस्थिती भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक आहेत आणि हे पोलीस खातं आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही पोलीस आयुक्तांनीच या प्रकरणामध्ये पैसे खाल्ले असं म्हणता. उद्याच्याला कदाचित तुमची जर चौकशी झाली किंवा कदाचित तुमच्यावरती आरोप लावले गेले तर मग तुमची पुढची भूमिका काय? अहो हे माझ्यावर आरोपच लावणार, यांच्याकडे काय आहे दुसरं? हे सगळे पैसे घालणारे लोक चोराच्या उलट्या बांबा, ते चोर आहेत. ते त्यांना सिद्ध करण्यासाठी माझ्यावर आरोप करतात. मी ठरवलं आहे मला पुणेकरांनी 30 वर्ष जे मला सांभाळलं आहे, मला मोठं केलं आहे, मला राजकारणात मोठं आणलं आहे, तर त्यांच्या बाजूने मला काही झालं तरी ते मी स्वीकारायला तयार आहे. मला काही होत आहे. मात्र तुम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार? मी पहिल्या दिवसापासून करतो, आज बी करतो आणि आत्ताही करतो आहे. आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे, त्यामुळे जरा शांततेचा दिवस आहे, त्यामुळे आज माझं कुठलं आंदोलन नाही. आज बुद्ध पौर्णिमा संपली की उद्या माझं परत सकाळपासून आंदोलन चालू आहे. कुठे कुठे बसणार तुम्ही? मी तुम्हाला माझी रूपरेषा सांगतो कुठं बसणार आहेत. काय तुम्ही मात्र उद्यापासून आंदोलन करणार आहे? 100% करणार. उद्यापासून आहे कायम पुणेकरांसाठी रस्त्यावर. कारण आपण पाहतोय की या प्रकरणाचा पाठपुरावा जो आहे तुम्ही शेवटपर्यंत करेल. मात्र पुण्याचे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणामध्ये पैसे खाल्लेत असा थेट आणि गंभीर आरोप रवींद्र दंगेकरांनी केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.